गुड आफ्टरनून स्टुडंट्स. सराव संच 10.2 आठवीचा. ओके, सराव संच 10.2 आठवीचा. अगोदरचा 10.1 झालेला आहे मित्रांनो. तुम्ही नक्की तो बघा. तो बघितला तर तुम्हाला हा समजेल, अदरवाईज हा समजणार नाही. पहिले 10.1 बघा, त्याच्यानंतर तुम्हाला 10.2 समजेल. का? कारण 10.1 मध्ये काय दिलेलं आहे मित्रांनो, तुम्हाला हे असे सिंगलवाले सम दिले. सिंगलवाले सम म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल इथे एक्स स्क्वेअर असेल किंवा इथे 5 असेल, एक्स स्क्वेअर असेल आणि इथे जर 25 असेल, 25 एक्स असेल आणि ते 220 असेल. ओके, सो हा सॉल्व्ह कसा करायचा राहतो ना, तर ही इथे एकच संख्या दिलेली आहे, एकच डिजिट दिलेला होता, त्यामुळे तुम्हाला हे सोडवणं सोपं जात होतं. आता याच्यामध्ये काय दिलेलं नाही, याच्यामध्ये दोन संख्या दिलेल्या आहेत मित्रांनो. ओके, दोन संख्या दिलेल्या आहेत किंवा एक तुम्ही ते चल म्हणतात. ओके, वाय हा चल दिलेला आहे, त्याच्यानंतर 4 हे असे अंक दिले आहेत, दोन चल दिलेले आहेत. इथे तुम्हाला एकच चल होता. ओके, इथे तुम्हाला दोन चल दिले, दोन, एक संख्या आणि एक एबीसीडी मधलं अक्षर असं दिलेलं आहे. ओके, चला क्वेश्चन सेट चालू करू मित्रांनो आपण. 10.2 मधला पहिला क्वेश्चन सेट. ओके, पहिला क्वेश्चन. सो पहिला क्वेश्चन सॉल्व्ह करताना कसं करणार ना, सर्वात प्रथम सर्व पहिले तुम्ही हे लिहून घ्या, y अधिक 4 या बाजूला. ओके, y अधिक 4 लिहिला. त्याच्यानंतर y स्क्वेअर प्लस 10y अधिक 24. ओके, आपण आपला क्वेश्चन जसा आहे तसा राईट केला, जसा आहे तसा राईट केला. आता त्याच्यानंतर काय करायचं, याला आपल्याला मायनस करावं लागणार. डिवाइड करायचं म्हटल्यानंतर काय करावं लागेल, तर वायच्या खाली y2 आला पाहिजे, 10y खाली 10y आला पाहिजे, 24च्या खाली 24 आला पाहिजे, तर तो काय होणार आहे, डिवाइड होणार आहे. आता सपोज जर वायला आपल्याला इथे जर वाय स्क्वेअर पाहिजे असेल, इथे जर वाय स्क्वेअर असेल तरच तो मायनस होणार आहे. ओके, सो इथे जर वाय स्क्वेअर पाहिजे असेल तर आपल्याला या वायला कितीने गुणावा लागेल, म्हणजे इथे वाय स्क्वेअर येईल. सो वायला आपल्याला वायनेच गुणावा लागेल. वायला काय करावं लागेल, वायला हा गुणाकाराचा साईन. ओके, 10.1 मध्ये मी ही सगळी डीप मध्ये इन्फॉर्मेशन दिली मित्रांनो, तुम्हाला एकदा बघा. सो वायला आपण गुणाकार केला वाय सोबत, तर वाय गुणिले वाय म्हणजे इथे येणार आहे वायचा स्क्वेअर. ओके, वाय गुणिले वाय म्हणजे काय झाला, वायचा स्क्वेअर. त्याच्यानंतर हे प्लसचं चिन्ह मित्रांनो, प्लसचं चिन्ह राईट करा. ओके, आता 4 ने आता या वायने आपण या वायला गुणलं. ओके, परत 4 ने या वायलाच गुणायचं. काय करायचं, परत या 4 ने या वायला गुणायचं. 4 ने जर वायला गुणलं तर 4 गुणिले वाय म्हणजे इथे काय येणार आहे, 4y. ओके, आता झालेच मित्रांनो, हे गुणाकार झाला आपला, याच्यासोबत वाय सोबत गुणाकार झाला. ओके, आता सॉल्व्ह करा. वजाबाकीचं चिन्ह आहे, ज्यावेळेस इथे वजाबाकीचं चिन्ह असतं ना मित्रांनो, त्यावेळेस इथलचे चिन्ह बदलतात. ओके, सो वायचं इथे जर वजाबाकीचं चिन्ह असेल तर इथलचं चिन्ह बदलतं, म्हणजे इथे अधिक असेल तिथे काय होणार, वजा. ओके, आता वाय मधून वाय गेला, कारण इथे वजाबाकी, वाय मधून वाय गेला म्हणजे इथे काय येणार आहे, 0. ओके, आता हे वजाबाकीचे चिन्ह, वजा आणि अधिक, वजा अधिक काय होणार मित्रांनो, वजा आणि अधिक होणार वजाबाकी. सो 10 आणि 4 केले, 10 मधून 4 गेले तर उरले किती, 6y. उरले किती, 6y. मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठ्या संख्येचं चिन्ह काय, अधिक, तर इथे अधिकचं चिन्ह. ओके, हा जसाच्या तसा 24 खाली, हा 24 जसाच्या तसा खाली. ओके, आता मला सांगा 6y, 6yला पण खाली आपल्याला भाग द्यायचा आहे, तर 6yला भाग देण्यासाठी खाली 6y येणं गरजेचं आहे. इथे खाली 6y येण्यासाठी आपल्याला या वायला गुणावा लागेल. ओके, सो वायला कोणासोबत गुणलं तर इथे 6y येईल, तर वायला जर आपण 6 सोबत गुणलं तर 6y येईल. फॉर एक्झाम्पल आता हा अधिक आहे ना मित्रांनो, हा अधिक ॲज इट इज वरती घेऊन टाका. ओके, आता हा 6 आहे ना, इथे 6 ने जर आपण वायला गुणलं तर इथे 6y येईल. समजलं, 6 ने जर आपण 6y गुणलं, 6 ने जर आपण वायला गुणलं तर त्याला 6y. ओके, वजाबाकी. आता आपण y ने 6 ला गुणलं तर 4 ने पण गुणावं लागेल, मग 4 सक 24, ते 24 राईट करा, हा अधिक, इथे 24. ओके, आता इथे मायनस करा, इथे अधिकचं चिन्ह आहे म्हणजे काय होणार, इथे मायनस, जसं मी तुम्हाला सांगितलं, इथे जर मायनस असेल ते अधिकचं काय होतो, मायनस. या पण अधिकचं काय होणार, मायनस. आता 6 मधून 6 गेले 0, कारण वजाबाकीचं साईन आहे. ओके, 6 मधून 6 गेले 0, हा अधिक आणि वजा, अधिक आणि वजा काय होणार, वजाबाकी, म्हणजे 24 मधून 24 गेला अगेन 0. ओके, म्हणजे बाकी काय उरली तुमची 0, आणि भागाकार काय आला, y अधिक 6. ओके, काय आलाय तुमचा भागाकार मित्रांनो, भागाकार, इथे आला भागाकार y अधिक 6, आणि बाकी किती आली 0, बाकी किती आली 0. समजलं मित्रांनो. अजून एक सम सॉल्व्ह करू. आता हा राईट करताना असंच लिहून घ्या मित्रांनो, p
प्लस 3 p प्लस 3. ओके, हा p2 अधिक 7p वजा 5. ओके, आता आपल्याला ह्या p ला डिवाइड करायचं आहे, म्हणजे या सगळ्या समला डिवाइड करायचं. ओके, आता इथे p2 येण्यासाठी आपल्याला p ला कितीने गुणावं लागेल? p ने. जर आपण p चा गुणाकार p सोबत केला तर इथे काय येणार आहे? p2. आता इथे p आला ना मित्रांनो, मध्ये अधिकचं चिन्ह देऊन टाका इथे. ओके, इथे अधिकचं चिन्ह, या 3 पण p ला गुणलायचं. 3 जर p ला गुणलं तर 3 गुणिले p, आन्सर काय येणार आहे? 3p. ओके, आणि आता जसं इथे सांगितल्याप्रमाणे इथे जर वजाचं साइन असेल तर या प्लसचा काय होतो? मायनस. ओके, आता p2 आणि p2 काय झाला? 0. p2 मधून p2 गेला 0. आता प्लस आणि मायनस काय होणार आहे? नक्कीच मायनस. मग 7 मधून 3 गेला, उरले किती? 4p. मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठ्या संख्येला काय चिन्ह आहे? अधिकचा. हा वजा 5 जसं तसा खाली घ्या, वजा 5. आता या संख्येला खाली 4p आणायचं आपल्याला. सो 4p इथे येण्यासाठी या p ला कोणासाठी जर गुणावं लागेल, मग कितीने गुणावं लागेल खाली 4p येण्यासाठी? अगेन 4p नेच गुणावं लागेल. जसं इथे 6 येण्यासाठी आपण y ला 6 ने गुणलं होतं, तसं इथे 4p येण्यासाठी या p ला 4 ने गुणावं लागेल. हा अधिक वरती घेऊन टाका, हा अधिक असं असं वरती, हा 4 ने आपल्याला p ला गुणायचं आहे. 4 ने p ला गुणलं तर इथे काय येणार आहे? 4p. करा वजा बाकी. ओके, 4p आला, p ने आपण 4 ला गुणलं म्हणजे हा झाला 4p. त्याच्यानंतर हा अधिकचं चिन्ह जसंच्या तसं इथे लिहा. अधिकचं चिन्ह लिहिलं, 3 ने परत 4 ला गुणा, 3 चौक 12, 3 चौक 12. ओके, आता हा 4p काय झाला? 0. आता हे प्लसचं चिन्ह आहे, प्लसचं चिन्ह मी तुम्हाला काय सांगितलं? प्लस असेल तर मायनस करा, चिन्हांची चेंज करा. 4p मधून 4p केला 0. हा मायनस आणि मायनस काय होईल मित्रांनो? मायनस आणि मायनस काय होईल? प्लस. मायनस आणि मायनस प्लस. प्लस मग 5 आणि 12 किती झाली? 17. मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह आहे? वजा, म्हणून -17. समजलंय? आता इथून पुढे भागाकार नाही होऊ शकत. का? कारण याच्याकडे p नाहीये, नाही तर झाला असता. त्याच्याकडे p असता तर झाला असता. तुमचा भागाकार काय आला मित्रांनो? भागाकार काय आलाय तुमचा भागाकार? p प्लस 3, सॉरी p प्लस 4, आणि बाकी काय आली आहे? 17, पण 17 नाही, -17. समजले मित्रांनो? ओके, बाकी काय आली तुमची? -17. ओके, याच्या पुढचं सम, आता याच्या नंतरचं सम परत एकदा सॉल्व्ह करून देतो. याच्या नंतरचं सम 3 नंबरचं सम. ओके, ते सॉल्व्ह करूया आपण. चला मित्रांनो, तिसरा प्रश्न सोडवून घेऊया. ओके, तिसरा प्रश्न सोडवताना काय करतात ना, तिसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला आहे ना, हा जो क्वेश्चन दिलेला आहे हा मागे पुढे दिलेला आहे मित्रांनो. त्याला सिक्वेन्सने पहिले लावून घ्या. जसं मागे पुढे पहिले इथे शेवटी 3 दिला आहे, नंतर 2 दिलेला आहे, नंतर 1 दिलेला आहे. ओके, सो त्याला पहिले सिक्वेन्सने लावून घ्या. सगळ्यात पहिले काय येतो? 3, म्हणून इथे सगळ्यात पहिले काय येणार आहे? 4x³. त्याच्यानंतर काय येणार आहे? 2 कुठे? इथे, मग अधिक 2x². त्यानंतर हा अधिक 3x1, आणि नंतर डिवायडेशन x-4. असा तुम्हाला क्वेश्चन दिला मित्रांनो. क्वेश्चन हा दिलेला आहे, त्याला पहिले सिक्वेन्सने लावून घेतलं, त्यानंतर डिवाइड करा मित्रांनो. डिवाइड करताना काय करणार आता? हा x-4. ओके, डिवाइड करताना x-4, नंतर हा 4x³ आणि नंतर हा प्लस क्यूब म्हणजे घन मित्रांनो, 2x² अधिक 3x. एक्सच्या डोक्यावर काही नाही म्हणजे काय असतो? 1 असतो. नाही तर म्हणणार हा 1 कुठून घेतला? 1 बुक मध्ये दिलेला नाही, हे काहीच नसतो, याचा अर्थ तिथे 1 असतो. ओके, आता सांगा मित्रांनो, आपल्याला याचं डिवायडेशन करायचं आहे. डिवायडेशन करायचं म्हणजे इथे काय आला पाहिजे? 4x³ म्हणजे 4x घन. इथे 4x घन येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 4x घन येण्यासाठी ह्या x ला आपल्याला 4 ने गुणावं लागेल. कशाने गुणावं लागेल? 4 ने गुणावं लागेल. आपण 4 ने जर x ला गुणलं, आपण काय केलं? 4 ने जर x ला गुणलं तर उत्तर काय येणार आहे? 4x. ओके, 4 ने जर x ला गुणलं तर उत्तर काय येणार आहे? 4x. ओके, पण आपल्याला 4x पाहिजे का? नाही, 4x घन पाहिजे, 4x³ पाहिजे. मग 4x³ येण्यासाठी काय करावं लागेल ना? आपल्याला हा 4 लिहून नाही चालणार, 4x² करावं लागेल. मग 4x एक 4x आणि हा x² आणि x² चा होणार x³. ओके, x² मल्टिपल x, आन्सर काय येणार आहे? x³. म्हणून इथे आपल्याला काय करावं लागेल? x². ओके, 4x². मग हा x²
मल्टिपल करेल या एक्स सोबत, तर इथे होणार आहे एक्स क्यूब म्हणजे एक्सचा घन. ओके, आता 4x मधून 4x मायनस होऊ शकतात. ओके, त्यानंतर हा मायनस साईन इथे राईट करा मित्रांनो. मायनस साईन इथे राईट केल्यानंतर 4 चौक 16, 4 चौक किती झाले 16, 4 चौक 16 आणि हा एक्स स्क्वेअर ॲज इट इज राईट करायचा. 4 चौक 16 आणि हा एक्स ॲज इट इज राईट केला. आता हा मायनस आहे ना मित्रांनो, हा मायनस असेल ना तर हे मधले साईन जर असतील ना खालचे तर ते चेंज होत असतात. इथे मायनस असेल तर प्लस होत असतो, प्लस असेल तर मायनस होत असतो. म्हणजे इथे मायनस आहे इथे काय होणार आहे प्लस. इथलचा साईन चेंज करायचा. आता 4x वर्गमधून सॉरी 4x घनमधून 4x घन गेला खाली 0. ओके, आता हा प्लस आणि हा प्लस, प्लस आणि प्लस काय होईल मित्रांनो 18. प्लस आणि प्लस काय होणार आहे 18. हा एक्स स्क्वेअर ॲज इट इज राईट करा. हा प्लस 3x ॲज इट इज राईट करा. ओके, आता 18च्या समोर काहीच नाहीये. 18च्या समोर काहीच नाही म्हणजे काय असतो प्लस. ओके, 18च्या समोर काहीच नाही याचा अर्थ काय असतो 8 प्लस. तर हा 18 आपल्याला काय करावं लागायचं मित्रांनो मायनस करायचा आहे. 18 काय करायचा आहे मायनस करायचा आहे. मग हा 18x स्क्वेअरला कशाने गुणलं. ओके, ह्या एक्सला कशाने गुणलं म्हणजे इथे 18x स्क्वेअर येईल. नक्कीच 18ने. 18ने आपण एक्सला गुणलं, 18 गुणिले एक्स केलं तर इथे काय येणार आहे 18x. ओके, 18ने जर आपण एक्सला गुणलं, 18 गुणिले एक्स जर केलं तर आन्सर काय येणार आहे 18x. पण आपल्याला 18x पाहिजे का नाही 18x स्क्वेअर. मग 18x ने गुणावं लागेल. जर आपण 18x ने एक्सला गुणलं ना तर 18x स्क्वेअर येईल. कारण x गुणिले x म्हणजे काय एक्स स्क्वेअर. सो x गुणिले x म्हणजे काय झाला एक्स स्क्वेअर आणि 18 ॲज इट इज झाला 18x. ओके, आता सांगा 18 इथे 18 आलाय, हा मायनस आणि प्लस, हा मायनस आणि प्लस काय होणार आहे मायनस, मायनस आणि प्लस मायनस. आता हा 4 ने 18 ला गुणा, 4 ने 18 ला गुणल्यावर काय आन्सर येईल 4 ने 18 ला गुणल्यावर आन्सर बघा काय 18 गुणिले 4, 4 8 32, इथे 2 इथे 9, 4 1 4 आणि 3 7, 4 1 4 आणि 3 7 म्हणजे आपला आन्सर काय आलाय 72 72. इथे काय आन्सर आलं 72 72. पण फक्त 72 येणार आहे का नाही. 4 ने 18 ला गुणल्यानंतर 72 आन्सर आला. हा एक्स ॲज इट इज राईट करावा लागेल मित्रांनो. एक्स जसं तसं राईट करा. आता 18x स्क्वेअर आणि हा 18x स्क्वेअर हा 0. आणि मी काय सांगितलं तुम्हाला हा मायनस आहे, हा मायनस आहे त्याच्यानंतर इकडची साईन चेंज होतात, इथलचे साईन होतात चेंज होतात म्हणजे प्लस आणि मायनस. इथे काय होणार आहे हा मायनसचा प्लस. कारण इथे मायनस असेल ना तर इकडचे साईन चेंज करतात. इथं जर प्लस असेल तर साईन चेंज करत नाही. पण इथे जर मायनस असेल तर इथलचे साईन चेंज करतात. प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. सो हा मायनस आहे आपल्याला इथे प्लस करावं लागेल. आता हा प्लस आणि हा प्लस खाली काय होणार आहे प्लस, प्लस आणि प्लस खाली प्लस होईल. 72 आणि 3 किती होणार आहे 75x. काय होणार आहे 75x. पण कोणता 75 सो प्लस वाला 75 75x. ओके 75x. आता मला सांगा 75x ला आपल्याला भाग द्यायचा आहे. 75x ला जर भाग द्यायचा असेल तर x च्या ठिकाणी काय आलं पाहिजे इथे हा प्लस आहे, हा प्लस ॲज इट इज राईट करा. ओके, आता इथं 75x पाहिजे आपल्याला खाली काय पाहिजे 75x मायनस करावं लागेल ना. सो 75x इथे खाली पाहिजे म्हणजे आपल्याला x ला कशाने गुणावं लागेल सो 75 ने. जर आपण 75 ने x ला गुणलं तर आपला आन्सर काय येणार आहे 75x. काय आपण जर 75 ला x ने गुणलं तर आपला आन्सर काय येणार आहे 75x. समजलंय मित्रांनो. ओके, आपला आन्सर काय आलं 75x. त्याच्यानंतर साईन कसलं येणार हा प्लस आणि हा मायनस, प्लस आणि मायनस काय होणार मित्रांनो मायनस, प्लस आणि मायनस मायनस. आता 4 ने 75 ला गुणा, 4 ने 75 ला गुणल्यावर आन्सर काय येतो 300 येतो. आता बघा आपण करू 4 गुणिले 75, 4 पंचे 20, इथे 2, 7 चौक 28 आणि हे 2, 7 चौक 28 आणि हे 2 30. आन्सर काय आलं 300. ओके, सो आन्सर काय आलं आपलं 300. मग इथे 300 राईट करा. काय आला 300. आता मला सांगा आपल्याला हा 300 भेटला. सो कशाने 300 केला 4 ने आपण 75 ला गुणलं त्यावेळेस आपल्याला 300 भेटला. आणि हा 75. ओके, आता 75 मधून 75 गेला 0, हा मायनस, हा मायनस आणि हा मायनस आहे, हा मायनस आहे म्हणून इथे काय होणार आहे प्लस. मायनसचा काय होतो प्लस. आन्सर काय येणार 300. खाली रिमाइंडर काय राहिला तुमचा 300. समजलं मित्रांनो. ओके, मग भागाकार काय आलाय तुमचा हा वरचा. काय आलाय हा भागाकार वरचा. काय हा भागाकार बघा भागाकार. काय भागाकार
4x² अधिक 18x अधिक 75. हा काय झाला मित्रांनो तुमचा भागाकार. हा काय झाला तुमचा भागाकार. बाकी काय, बाकी 300. बाकी काय 300. हे बघा 300. ओके. आता नेक्स्ट सॉल्व्ह करू मित्रांनो. आता इथे सिक्वेन्सने लावायची गरज नाही मित्रांनो, ऑलरेडी त्यांनी सिक्वेन्सने दिले बघा. 3 2 1 0 ऑलरेडी सिक्वेन्सने दिलेला आहे. आता आपण राईट करून घेऊ. आता 2m-1 आणि हा 2m³ प्लस m² प्लस m+9 हा आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे. ओके. आता मला सांगा इथे आपल्याला 2m³ चाहिए, म्हणजे 2m घन पाहिजे, तर मायनस करता येईल. सो 2m घन येण्यासाठी आपल्याला या 2 ला कशाने गुणावं लागेल? 1 आणि बे. ओके. काय करावं केलं मी इथे 2 कसं काय आला? 2 आणि जर 1 ला गुणलं तर बे आला. ओके. आता m इथं आपल्याला m घन पाहिजे, सो m ला कशाने गुणावं लागेल? तर m ला आपल्याला स्क्वेअरने गुणावं लागेल. जर आपण m ला स्क्वेअरने जर गुणलं ना मित्रांनो, m गुणिले m² आन्सर काय आहे? m³. समजलं? त्यामुळे आपल्याला इथं काय पाहिजे? m³ पाहिजे. तर m ला आपण जर m² ने जर गुणतोय तर इथे आन्सर काय येणार? m³. समजलं मित्रांनो? आता मायनस ॲज इट इज राईट करा. मायनस राईट केल्यानंतर 1 ने जर आपण m² ला गुणलं तर इथे काय येणार आहे? m² तसंच तसं येईल. ओके. कारण m² वजा m², त्याच्यामुळे इथे m² जसं तसं येईल. हा 2m घन, 2m घन काय होणार इथे? 0. आता हा मायनस आहे, मायनसमुळे हा मायनस काय होणार आहे? प्लस. या मायनसमुळे त्या मायनसचा काय होणार आहे? प्लस. जसं मी इथे तुम्हाला सांगितलं ना, मायनस असेल तर प्लस करायचं. इथे पण मायनस असेल तर प्लस केला, इथे पण मायनस असेल तर आपण काय केला? प्लस केला, आणि इथे पण मायनस होतं तर प्लस झाला. समजलं मित्रांनो? सो 2m³ 0 झाला. हा मायनस आहे त्यामुळे या मायनसचा प्लस होणार. आता mच्या समोर कोणतीच संख्या नाहीये. mच्या समोर काही संख्या आहे का? या mच्या समोर काही संख्या आहे का? काहीच संख्या नसेल याचा अर्थ त्याच्या समोर 1 आहे. काहीच संख्या नसेल याचा अर्थ काय? त्याच्यासमोर 1 आहे. सो 1 आणि 1 यांची बेरीज होणार. हा प्लस आणि हा प्लस प्लस झाला ना, सो यांची काय होणार? बेरीज. मग बेरीज काय येते? 2. हा लिहिला नाही लिहिला तरी चालतो मित्रांनो. प्लस बेरीज काय होणार? 1 आणि 1 2, आणि हा m² जसं तसं. त्याच्यानंतर पुढचा प्लस m आणि त्याच्यानंतर प्लस 9. समजला? ओके. आता हा m² आहे. आता इथं 2m आहे, आपल्याला m² आणायचा आहे. तर m² आणण्यासाठी काय करावं लागेल? प्लस 2 1 जा परत एकदा 2, 2 1 जा 2, मायनस करायचं 2 1 जा 2. ओके. 2 1 जा 2. आता हा m आहे, आपल्याला इथे m2 पाहिजे. तो m2 आणण्यासाठी इथे काय करावं लागेल? फक्त m मल्टिपल m म्हणजे काय होणार आहे? m2. सो m मल्टिपल m याचा अर्थ काय होणार इथे? m2. ओके. आता एकाने जर m ला जर आपण गुणतोय तर m1 जा m, हा मायनस ॲज इट इज राईट करा. m1 जा m म्हणजे m जसं जसं लिहा, कारण ह्या m ने आपल्याला या एकाला करावं लागेल, याने आपल्याला पहिले याला करावं लागेल. सो केला गुणाकार आपण. 1m चा 1, m गुणिले 1 जा. ओके. आता m इथे आलेला, सो 2m² आणि 2m² वजाबाकी काय झाली? 0. या मायनसचा काय होणार आहे? प्लस. या मायनसचा काय झाला? प्लस. याच्या समोर कोणतीच संख्या नाहीये, याचा अर्थ काय? 1 आहे. याच्या समोर कोणतीच संख्या नाही, याचा अर्थ काय? 1 आहे. ओके. सो 1 आणि 1 अगेन काय झाला? 2m. का? कारण यांची बेरीज करावं लागेल. 1 आणि 1 काय झाला? 2m. हा +9 ॲज इट इज. +9 ॲज इट इज. आता 2m ने आपल्याला ह्या 2m ला वजा करायचं आहे. सो 2m ने 2m ला वजा करण्यासाठी काय करावं लागेल? 2m 1 जा हा प्लस, याच्या समोरचा प्लस पहिले इथे राईट करून घ्या. 2m 1 जा 2m, 2m 1 जा काय? 2m. आता ह्या मायनस आणि प्लस काय होणार आहे? मायनस. सो हा मायनस आणि हा प्लस काय झाला? मायनस. आता 1 1 जा 1, 1 1 जा काय? 1. एकाने जर एकाला जर गुणलं तर आन्सर काय येणार आहे? 1च येणार आहे. सो 2 मधून 2 गेला, 2m मधून 2m गेला, 0. हा मायनस आहे, हा मायनसचा काय होईल? प्लस. या मायनसचा काय झाला? प्लस. कारण हा मायनस आहे, या मायनसने या मायनसचा काय झाला? प्लस. सो 9 मधून 1 गेला, किती उरले? 10. समजलं मित्रांनो? हा तुमचा भागाकार आणि हा तुमचा बाकी. भागाकार काय आलाय? भागाकार काय आला तुमचा?
आता हा जो यमच्या समोर काहीच नाही ना, यमच्या समोर जो आपण एक लिहिलाय ना मित्रांनो, तो तुम्हाला समजण्यासाठी लिहिलाय. हा नाही राहिला ना तरी चालतो, याच्या समोर काहीच नाही याचा अर्थ एकच असतो मित्रांनो. म्हणजे हा तुम्ही असं जरी लिहिला डायरेक्ट यम स्क्वेअर प्लस यम अधिक 1 तरी चालेल. त्याच्या समोर काही संख्या नसेल तर एक असतो, लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो. ओके, हा तुमचा भागाकार. बाकी काय आली तुमची 10. ओके, समजलंय मित्रांनो. आता नेक्स्ट चॅप्टर, नेक्स्ट क्वेश्चन. ओके, पुढचा सम सॉल्व्ह करू आपण. किती आहे हा? 5 आणि हा 6. ओके, हा 5वा सम सॉल्व्ह करू मित्रांनो. आता मागचा जसा होता ना, तिसरा की चौथा, त्याच्यामध्ये पण सिक्वेन्स मागे पुढे दिला होता, आपण त्याला सिक्वेन्सने लावून घेऊ मित्रांनो. याच्यामध्ये सगळ्यात पहिले मोठा कोणता आहे? हा बघा, x4. ओके, x4 नंतर x3 कुठे आहे? हा प्लस x3. ओके, त्याच्या समोर प्लस आहे म्हणून आपण प्लस x3 घेतला. त्याच्यानंतर -3x². 3x² नंतर कोण आहे? प्लस 3x. त्याच्यासमोर काहीच नाही, याचा अर्थ प्लस आहे म्हणून प्लस 3x. त्याच्यानंतर हा -12 आपण सिक्वेन्स लावून घेतला. हा 4 3 2, इथे काहीच नाही म्हणजे 1, याच्यावरती काहीच नाही म्हणजे 0. हा आपला सिक्वेन्सने लावला मित्रांनो. ओके, आता सॉल्व्ह करू आपण. कशाने आपल्याला डिवाइड करायचं त्याला? 2 प्लस x² याने आपल्याला डिवाइड करायचं. आता हा पण आपल्याला मागे पुढे दिलेला मित्रांनो, उलट सुलट दिलेला आहे, त्यामुळे आपल्याला हा सिक्वेन्सने लावावा लागेल. हा x² इकडे आणि हा 2 तिकडे. आपण उलट सुलट दिलेले, त्यामुळे हा x² इकडे प्लस 2 तिकडे. ओके, आता तसं राईट करा मित्रांनो. इथे x² प्लस इथे 2, हा सिक्वेन्स लिहिलेला लिहून घ्या. x4 प्लस x³ मायनस 3x² प्लस 3x1 मायनस 12. ओके, राईट केला. आता याच्यामध्ये खूप कॉम्प्लिकेशन आहे मित्रांनो, आपण चेक करू. ओके, तरी पण सॉल्व्ह करू आपण. आता x² इथे आपल्याला x4 पाहिजे. इथे x4 येण्यासाठी आपल्याला x² ने कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? नक्कीच x2 ने. आपण जर x2 ने मल्टिपल करतोय तर आपल्याला इथे काय भेटणार आहे? x4. जसं की x² मल्टिपल x2, x² मल्टिपल x², आन्सर विल बी x4. ओके, x² गुणिले x² केला तर आन्सर काय येणार आहे? x4. म्हणून x² गुणिले x² केला आपण तर आन्सर काय भेटलं? 4x. ओके, आता आपल्याला हा x2 जो भेटलाय त्याला पण आपल्याला या 2 ने पण x² ला मल्टिपल करावं लागतं, म्हणजे गुणाकार करावा लागतो. या दोन्ही पण या x² चा काय करावा लागतो? गुणाकार. दोन्ही एकने तर केलाच, त्यानंतर प्लस साइन देऊन आपल्याला या दोन्ही पण याचा गुणाकार करावा लागतो. मग 2 ने जर आपण x² ला गुणलं तर आन्सर काय येणार आहे? 2 गुणिले x². आन्सर काय येणार आहे? 2x². आन्सर काय येणार आहे? 2x². पण इथे 2x² लिहून नाही चालणार मित्रांनो. का? कारण इथं क्यूब आहे. ओके, मग स्क्वेअर वाला कुठे येतं? इथे. मग इथे लिहा. इथे काय लिहा? 2x². इथे काय लिहा? 2x². पण 2x² प्लस की मायनस? प्लस. का? कारण इथे प्लस साइन आहे, त्यामुळे इथे प्लस. मग याच्या खाली काही नाही, तिथे काय राईट करा? इथे 0 राईट करून टाका. ओके, x मधून x गेला 0. इथे मायनसचं साइन आहे, मायनसचं साइन आहे म्हणून इकडचे सगळे साइन काय होतात मित्रांनो? चेंज होतात. म्हणून इथलचं साइन मायनस होणार, इथलचं पण साइन काय होणार आहे? मायनस होणार. इथे प्लस येतं, इथे काय होणार? मायनस होणार आहे. ओके, आता x मधून x गेला 0. हा x3 ॲज इट इज खाली राईट करा. x3 ॲज इट इज खाली विथ प्लस साइन लिहिला, नाही लिहिला तरी चालतो. मायनस आणि मायनस, आता हे दोघं मायनस आहे. मायनस आणि मायनस, 3 आणि 2चं काय होणार? मायनस आणि मायनस प्लस होणार, म्हणून 3 आणि 2 काय होणार? 5x. का 5x झाला तो? कारण 3 आणि 2 काय झाला? 5x². x² जसं 3 आणि 2 5. मग प्लस का झाला? कारण इथे पण मायनस साइन आहे, इथे पण मायनस साइन आहे. इथे तर प्लस होतं सर, मग मायनस कसं काय आलं? इथं प्लस होतं, पण मी काय बोललो तुम्हाला? ज्यावेळेस इथे मायनस करतो आपण त्यावेळेस या प्लसचा मायनस करावा लागतो. ओके, त्यावेळेस या प्लसचा काय करावं लागतं आपल्याला? मायनस. हे प्लस साइन कुठून आलेलं होतं? ते या 2 कडून आलेलं. ओके, ह्या 2 कडून आपण याला प्लस साइन घेतलं, हा मायनस करायचा असतो म्हणून या मायनसमुळे या प्लसचा मायनस होतो. ओके, सो 3 आणि 2 5 झाला. मोठ्या संख्येचं चिन्ह काय? मायनस, तर त्यामुळे इथे -5 येणार. ओके, पुढच्या ॲज इट इज लिहा मित्रांनो. हा प्लस 3x1 मायनस 12, हा ॲज इट इज राईट करा. ओके, त्यानंतर आता पुढे आपल्याला इथे x3 पाहिजे. इथे काय पाहिजे? x3 येण्यासाठी आपल्याला ह्या x ला कशाने गुणावं लागेल? नक्कीच आपल्याला x ने गुणावं लागेल की x3 ते चेक करू.
आता इथे प्लस साईन आहे म्हणून इथे प्लस करा. सो इथे आपल्याला काय पाहिजे x3 म्हणून या x2 ला आपण x ने गुणू. x2 ला जर आपण x ने गुणलं तर आन्सर काय येणार आहे x3 म्हणून इथे काय आला x3 कारण x ने आपण x2 ला गुणलं म्हणून इथे काय झाला x3. ओके आता हा प्लस आणि हा प्लस दोघांचा प्लस प्लस काय होणार आहे ऑब्विसली प्लस प्लस आणि प्लस काय झाला प्लस. आता 2x आहे या 2 ने गुणिले x ला स्क्वेअर हे करायचं आपल्याला 2 ने गुणाकार करायचा आपला x सोबत 2 गुणिले x. सो 2 गुणिले x काय येणार 2 गुणिले x आन्सर काय येणार आहे 2x. ओके 2 गुणिले x म्हणजे 2x. आता इथे एक 2x नाही घेऊ शकत आपण का कारण इथे x चा स्क्वेअर आहे आपल्याकडे उत्तर फक्त काय येते 2x. मग 2x कुठे येतोय तर इथे काय लिहिलं मग 2x. x च्या वरती काही साइन म्हणजे 1 जसं की इथे 1 आहे. ओके सो 2x याच्या खाली काहीच लिहू नका याच्या खाली डायरेक्ट 0 राईट करा. पण 2x च्या समोर साइन काय येणार आहे सो 2x च्या समोर काय येणार आहे प्लसचं साइन येणार आहे का कारण हा प्लस आणि हा प्लस काय होणार आहे प्लस. आता बघा मित्रांनो x मधून x गेला 0 हा -5 ॲज इट इज खाली -5x² ॲज इट इज खाली हा मायनस आहे. ओके या मायनसमुळे या प्लसचं काय होणार आहे मायनस. आत्ताच सांगितलं मी तुम्हाला मायनसमुळे या प्लसचा काय होतो मायनस या मायनसमुळे या प्लसचा काय झाला मायनस. आता हा मायनस आणि प्लसचा काय होणार आहे मायनस आणि प्लसचा काय होणार आहे मायनस आणि प्लसचं मायनस झालं मग 3 मधून 2 गेला उरला काय 1 आणि हा x ॲज इट इज. मग हा 1 लिहिला काय नाही लिहिला काय फरक नाही पडत. ओके एक्सच लिहा फक्त. ओके हा प्लसचं साईन तसं मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह आहे प्लसचं. सो 3 मधून 2 गेला फक्त x उरला. ओके हा एक्सच्या समोर 1 उरला होता ऍक्च्युली पण 1 लिहिला नाही लिहिला सारखाच हा -12. ओके आता पुढे आता इथे आपल्याला 5x² मायनस करायचा आहे 5x² मायनस करायचा 5x² त्यासाठी काय करावं लागेल x ला कशाने गुणलं म्हणजे इथे 5x² येईल नक्कीच x ला 5 ने गुणा. सो 5 गुणिले x² 5 गुणिले x² आन्सर काय येणार आहे 5x². ओके 5 ला आपण गुणलं x² ने म्हणजे खाली काय आला 5x² पण फक्त 5x² नाही आला मित्रांनो -5 ने गुणलं आपण लिहिलं म्हणून मायनस आला. ओके -5x² ने गुणलं म्हणून -5x² आला. त्यानंतर हे प्लस आणि हा मायनस काय होणार आहे मायनस प्लस आणि मायनस काय झाला मायनस. आता ह्या 2 ने 5 ला गुणा 2 ने 5 ला गुणलं मग काय येणार आहे 5 दुने 10. ओके 5 दुने काय येईल हा प्लस करा 2 मिनिटं सांगतो रफ करा सांगतो मग काय 5 दुने काय होईल 10 पण 10 1च्या खाली लिहून चालेल का नाही 10 मग आपल्याला अंक आहे त्यामुळे 12च्या खाली लिहायचा 10 12च्या खाली का कारण 5 दुने 10 झाले 5 दुने 10 किंवा 2 पंचे 10 चालेल. आता प्लस आहे आणि मायनस आहे प्लस आणि मायनस मोठ्या संख्येचं चिन्ह पण असं पण मायनसच आहे त्यामुळे इथे मायनस करा. ओके 5 दुने 10 म्हणून या 10 ला काय आला मायनस साईन का कारण मोठ्या संख्येला पण मायनस आहे आणि मायनस आणि प्लस पण मायनसच होतो. एक्सच्या खाली काय राईट करायचं तर काहीच नाही तिथे 0 राईट करा +0 राईट करा. ठीक आहे आता साईन चेंज करा हा मायनस आहे हा -5 म्हणजे काय झालं इथे प्लस मायनसचा काय होतो प्लस. त्याच्यानंतर हा एक्सच्या इथे तुम्ही मायनस केला प्लस केला काय नाही एवढा फरक पडणार. सो हा मायनस आणि प्लस आहे मायनस आणि प्लस काय होणार या मायनसचा ऑब्विसली प्लस. ओके आता हा 5x² आणि हा 5x² मायनस आणि प्लस यांचा मायनस झाला म्हणजे इथे काय झाला 0. हा x ॲज इट इज राईट करा कारण मायनस आणि प्लस काही केलं तरी पण इथे x ॲज इट इजच राहणार आहे प्लसच x येणार आहे. आता हा मायनस आहे या मायनसमुळे या मायनसचा प्लस झाला हा प्लस आणि मायनस काय होणार आहे ऑब्विसली -2 आन्सर येणार आहे. ओके का कारण प्लस आणि मायनस होईल 10 मधून 12 गेले 2 उरले आणि मोठ्या संख्येचं चिन्ह -2 दिलं. सो काय उरली तुमची बाकी x - 2. समजलं मित्रांनो. आता तुमचा भागाकार काय आलाय x² x - 5 भागाकार काय आलाय भागाकार काय आला तुमचा x² + x - 5 हा तुमचा भागाकार आला मित्रांनो. आणि बाकी काय आली x - 2 तुमची बाकी आली. ओके चला पुढचं सॉल्व्ह करू मित्रांनो. याला ऑलरेडी सिक्वेन्स दिलेला आहे 4 3 2 1 0 याला सिक्वेन्स दिला म्हणून आपल्याला सिक्वेन्स द्यायची गरज नाहीये. ओके चला आता याला आपण सॉल्व्ह करू. a3 - 2 a3 मायनस काय झाला तो 2 राईट केला. त्यानंतर हा ऍसिडिटीज राईट करा a4 - a3
प्लस A2 मायनस A आणि हा प्लस 1. ओके, हा ॲज इट इज राईट केला मित्रांनो आपण. आता हा A3 आपल्याला इथे A4 पाहिजे मायनस करण्यासाठी. सो A3 ला कशाने गुणलं म्हणजे इथे A4 येईल. सो A3 ला जर आपण A ने गुणलं, A3 ला जर आपण A ने गुणलं तर A4 येईल. त्यामुळे इथे A4 आला. ओके, त्यानंतर हा मायनस साईन ॲज इट इज राईट करा मित्रांनो. मायनस साईन आता 2 ला पण A ने गुणावं लागेल. 2 ला जर आपण गुणलं A सोबत, 2 ला जर आपण A सोबत गुणलं तर काय येतो इथे 2A. पण इथे 2A घेऊन चालणार नाही का, कारण A ला क्यूब आहे म्हणून इथे 2A घेऊन चालेल का, नाही, इथे 2A नाही घ्यायचं. मग A कुठे आहे सिंगल, तर इथे, तर मग याच्या खाली लिहा 2A. पण कोणता 2A, तर मायनस वाला, मायनस 2A. आणि हे दोघं ॲज इट इज राईट करा खाली मित्रांनो. A3 प्लस A². का, कारण त्याच्या खाली काही नाहीच आहे त्यामुळे त्याला तसंच तसं खाली लिहा. A4 हा काय झाला 0, हा मायनस जसं तसं मायनस. ओके, हा मायनस A3 जसं खाली आला, हा जसं तसा खाली आला. हा मायनस आणि मायनस. आता मला सांगा, हा मायनस आहे त्यामुळे या मायनसचा काय होणार आहे प्लस. जसं मी तुम्हाला सांगितलं, मायनस असेल तर तिकडच्या साईनचा काय होतो प्लस. आता या मायनसचा काय झाला प्लस. आता हा प्लस आणि हा मायनस, हा प्लस आणि हा मायनस काय होणार आहे, नक्कीच मायनस होणार आहे. पण इथे एच्या समोर 2 आहे, एच्या समोर इथे काही नाहीये, इथे एच्या समोर काहीच नाही, याचा अर्थ काय असतो 1 असतो. तर या एकामधून हा 2 गेला, उरला काय 1, उरला काय 1 आणि हा 1 ॲज इट इज. ओके, मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह आहे, प्लसचं चिन्ह आहे त्यामुळे इथे प्लसचं साईन करा. 2 ला कसलं साईन आहे प्लस, त्यामुळे प्लसचं साईन करा. हा 1 लिहिला तरी चालेल मित्रांनो, नाही लिहिला तरी चालेल, काहीच नाही त्याच्यासमोर म्हणजे काय A आहे. ओके, काहीच नाही याचा अर्थ काय असतो A, 1 आहे. ओके, हा 1 ॲज इट इज राईट करून. आता पुढे आपल्याला A3 पाहिजे. आता पुढे A3 पाहिजे. सो A3 करण्यासाठी काय करावं लागेल, ह्या A3 ला कशाला गुणावं लागेल 1 ने. सो हा वजा जसं जसा 1 जा A3 1 जा A3, A3 1 जा A3 मायनस करा. A3 1 जा A3, पण हा मायनसचा साईन आहे त्यामुळे इथे मायनस, कारण A3 मायनसने आपण गुणलो ना 1 झाला त्यामुळे इथे मायनस. त्यानंतर मायनस आणि मायनस काय होणार आहे प्लस. 2 मिनिटं. मायनस आणि मायनस काय होईल प्लस, पण प्लस लिहायचं कुठे ते बघू आपण. 2 1 जा 2, 2 1 जा 2, कारण ह्या एकला पण आपल्याला 2 ने गुणायचं आहे. मग 2 1 जा 2. सो 2 1 जा 2 इथे लिहून चालेल का, यांची बेरीज वजाबाकी होईल का, नाही, यांची बेरीज वजाबाकी होईल का, 2 आला फक्त तर नाही, यांची होईल का, ऑब्व्हियसली होईल. सो 2 1 जा 2 इथे शेवटी राईट करा मित्रांनो. 2 1 जा 2 लास्टला राईट करा. 2 1 जा 2 आणि हा मायनस आणि मायनस इथे काय होणार आहे प्लस. मायनस आणि मायनस काय झाला प्लस. आता हा A2 आहे ना मित्रांनो, जसंच्या तसा खाली राईट करा जसे इथे लिहिले होते. हा A2 जसं राईट प्लस, हा A पण ॲज इट इज राईट करा. ओके, आता A3 मधून A3, आता हा मायनस आहे म्हणून इथे काय झाला प्लस. प्लस आणि मायनस तरी पण काय झालं इथे 0च येणार आहे. ओके, हा याचा प्लस खाली करा, हा प्लस जसं तसं खाली, A2 जसं तसं खाली, प्लस जसं तसं खाली, A जसं तसा खाली. आता हा मायनस आहे मग हा काय होणार इथे प्लसचा मायनस. मग 2तून 1 गेला, उरला किती 1. मोठ्या संख्येचं चिन्ह काय -1. मोठ्या संख्येचं चिन्ह काय -1. ओके, आता आपल्याला A2 काढायचं आहे. आता काय करायचं आहे A2, पण A2 मायनसच होणार नाही का, कारण इथे A3 दिलेला आहे. सो A3 मधून A2 मायनस नाही होऊ शकत. सॉरी, आता A2 करायचं आपल्याला, इथे A2 आला पाहिजे. सो इथे A2 येऊ शकत नाही, कारण A3 ला मल्टिपल कशाने तरी करावं लागेल. A3 ला मल्टिपल कशाने जरी केलं तर ते A3 आन्सर येणार आहे, त्यामुळे इथे A2 येऊ शकत नाही. सो हा तुमचा रिमाइंडर म्हणजे हीच तुमची काय बाकी आहे मित्रांनो. ओके, ही काय तुमची बाकी. भागाकार काय आला मित्रांनो, भागाकार. काय आला भागाकार तुमचा A वजा 1 आणि बाकी काय आली A² अधिक A वजा 1. ओके, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा मित्रांनो, जर तुमचे इथे चिन्ह चुकले ना, चिन्ह चुकले मग तुमचा सगळ्याच्या सगळेच रॉंग होऊन जाईल क्वेश्चन, सॉरी आन्सर, सगळं आन्सर रॉंग होऊन जाईल. जर तुम्ही इथे प्लस जरी केला तरी पण सगळं चुकून जाईल, इथे मायनस जरी केला तरी पण सगळं चुकून जाईल. ओके, सो प्लसच्या ठिकाणी प्लसच राहू द्या, मायनसच्या ठिकाणी मायनसच राहू द्या. जर तुम्ही मायनस आणि मायनस प्लस करताय तरच ते योग्य. मायनस 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 करू नका, क्वेश्चन चुकतात. जसे जसे जे येत आहेत, आता बे एक बे म्हणून आपल्याला इथेच लिहावा लागला तो. ओके, बे एक बे ह्या सिक्वेन्सने जाईल असं नाहीये. इथे खाली तुम्ही 0 0 जरी राईट केला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो, असं काही नाही. 0 म्हणजे A3 मधून 0 जर गेला
ते A3च येणार आहे आणि प्लस जरी केला तरी A3च येणार आहे. ओके, सो लिहिला तरी चालेल, नाही लिहिला तरी चालेल. कन्फ्युज होऊ नका. मायनस साईनच्या ठिकाणी मायनसच साईन करा. हा मायनस मायनस प्लस होतो, प्लस प्लस मायनस होतो, ते पहिले लक्षात ठेवा, नाहीतर चुकेल तुमचा आन्सर. ओके, ॲज इट इज राईट करा. काही अडलं तर मला व्हॉट्सअप किंवा कमेंटमध्ये नक्की मेसेज करा. जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की कमेंटमध्ये मेसेज करा. ओके, आणि लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो. हॅव अ गुड डे. आणि 7वा क्वेश्चन मी तुम्ही ट्राय करा, मला क्वेश्चन पाठवा. सर काही अडचण असेल तर मी नक्की तुम्हाला 7वा क्वेश्चन सॉल्व्ह करून परत एकदा देईल. ओके, हॅव अ गुड डे.